आम्हीच राष्ट्रवादी, आम्ही सांगू तेच खरं, अजित पवारांकडून पुन्हा आता दुजोरा देण्यात आलाय। कुणी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे आणि जरांगेंवर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। तर टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न तर आहेच, राम मंदिराच्या लोकार्पणाचं मला अद्याप निमंत्रण नाही, असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। काल बैठक पार पडलेली आहे। कशाची? अजित पवार गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची। अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। नाही तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा। कुणी काय मागणी करावं हा जसा त्याचा अधिकार आहे। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते, त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं। त्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे। मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेलं नाही, आलं तर जायचा जरूर मी विचार करीन। कारण आपण कुठेही मंदिर, आता सकाळी मी आलो तिथं आपलं श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे, आपण तिथं गेलो, दर्शन घेतलं, दर्शन घेऊन कामाला लागलो। ही आपली पद्धत आहे, ही आपली परंपरा आहे। आपण कुठेही गेलो तरी मी तरी सर्व धर्म समभाव मानणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं कुठेही गेलं तरी आपण तिथं आदर करतो, कुणाचाही आपल्याला अनादर करायचा नाही।